जानू अगं आज किती दिवसांनी आपण कुल्फी पार्टी करतोय ना ग? हो ना बाबा, मी पण ना खूप मिस करत होते हे सगळं. अगं आज मी जेव्हा कुल्फी आणायला गेलो ना आपल्या नेहमीच्या कुल्फीवाल्याकडे, इतका चिडला होता ना, वैतागला होता. का? अगं काय झालंय, ज्या गल्लीत त्याचं दुकान आहे ना त्याच गल्लीत कोणीतरी एक मांजर घेतलं हल्लीच, आणि त्या मांजराचं नाव काय ठेवलं माहितीये का? कुल्फी. त्यामुळे त्या मांजराला कोणी हाक मारली ना, ए कुल्फी ए कुल्फी, की याला वाटतं याचं गिराईकच आलंय, म्हणून हा बिचारा धडपडत बाहेर येतो कोण आलंय बघायला, आणि कोणीच नसतं. त्यामुळे इतका वैतागला. हळू हळू हळू. अगं तुझी आई उठली ना तर ओरडा बसेल आपल्याला दोघांनाही, जरा हळू. मला सांगत, तुम्ही मुद्दाम मला हे सगळं सांगितलं ना मला हसू यावं म्हणून? हे नाही नाही नाही, खरंच सांगतोय, खरंच मांजराचं नाव कुल्फी आहे. मांजराचं नाव कुल्फी, आणि तो कुल्फीला बोलवत होता. बापरे बाबा. जानू काय झालं ग? डोळ्यात पाणी का आलं तुझ्या? काही नाही बाबा, खूप दिवसांनी इतकं हसले आहे ना मी, आणि आपण पण असा वेळ घालवतो एकमेकांसोबत, ते सगळं त्यामुळे भरून आलो, बाकी काही नाही. जानू तू एक गोष्ट विसरली आहेस का? मी बाबा आहे तुझा. तुझं थोडं जरी बिनसलं असलं ना तरी तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतं मला. आता तुला वाटत असेल की मी तर आता मोठी झाली आहे, माझं लग्न झालंय, पण माझ्याकरता तू अजूनही माझी अल्लड जानूच आहेस. जानू मला माहिती आहे की तुझ्या लग्नानंतर काही गोष्टी अशा असणार की ज्या तू भावना ताईला म्हणा किंवा तुझ्या आईला मोकळेपणाने सांगू शकतेस. जानू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला कधीही कोणाशी काहीतरी बोलावं असं वाटलं, मन मोकळं करावं असं वाटलं कोणाकडे, तर कुठलाही संकोच न बाळगता माझ्याशी बोलू शकतेस तू. काहीही झालं ना तरी मी तुझ्या पाठीशी नेहमी असेन. मला माहितीये बाबा, अख्खं जग जरी इकडचं तिकडे गेलं ना तरी माझे बाबा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पण खरं सांगू का, एवढं काहीच झालं नाहीये. आपण खूप दिवसांनी अशा गप्पा मारतोय, हसतोय, आपली कुल्फी पार्टी करतोय, आईपासून चोरून चोरून कुल्फी खातोय, हे सगळं बघून थोडं भरून आलं, बाकी काही नाही. नक्की ना? हो. तसं असेल तर ठीक आहे. जानू तुला एक सांगू, मी पण हे मिस करतो ग.